हाय हॅलो नमस्कार, मी पूजा तुम्हा सर्वांचं पूजाच खवय्ये या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते। आज आपण गावरान बेत शिकणार आहोत, तो म्हणजे झणझणीत अशी बेसन भाकरी आणि मसाले भात। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे सर्व भाज्या कापून घेतलेल्या आहेत। कुकरमध्ये मी एक पळी तेल घातलेलं आहे। त्यात मी खडे मसाले, हळद, जिरे, मोहरी, गरम मसाले घालते आहे। त्यानंतर यात मी 2 मोठे कांदे आणि टोमॅटो उभे चिरून घेतलेले आहेत ते घालते। त्यानंतर कढीपत्ता आणि आलं मिरची लसूण यांची पेस्ट घालूया। सर्व आपण नीट मिक्स करून घेऊया। कांदा, टोमॅटो आणि आलं मिरची लसणाची पेस्ट जी आपण बनवून घेतलेली आहे ती पूर्णपणे शिजवून घ्यायची आहे। यामध्ये मी ज्या भाज्या स्वच्छ धुवून आणि कापून घेतलेल्या आहेत त्या घालते। त्यानंतर 2 वाट्या तांदूळ मी इथे धुवून घेतलेले आहेत ते आपण यामध्ये घालूया। त्यानंतर 2 ग्लास पाणी घालून घेऊया। चवीप्रमाणे मीठ घालून आपण कुकरचं झाकण बंद करून घेऊया आणि याला 2 शिट्ट्या करून घेऊयात। अशा प्रकारे आपला मसाले भात तयार झालेला आहे। आता आपण बेसन बनवणार आहोत, तर त्यासाठी मी 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। या लसणाच्या पाकळ्या, जिरे आणि हळद या सर्वांची आपण फोडणी घालून घेणार आहोत। फोडणी घातल्यानंतर त्यामध्ये आपण 2 वाट्या बेसन पीठ घालून खरपूस असं भाजून घेणार आहोत। हे बेसनचे पीठ मंद आचेवर भाजून घ्यायचे आहे। आपलं बेसनचं पीठ खमंग असे भाजलेलं आहे। तर आता यामध्ये आपण कांदा लसूण मसाला आणि चवीनुसार मीठ घालून छान मिक्स करून घेणार आहोत। अशा प्रकारे आपल्याला बेसन पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता आपण यामध्ये थोडं पाणी घालून घेणार आहोत आणि बेसन हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून यामध्ये गोठळ्या होणार नाहीत। यामध्ये आपण 2 ते 3 चमचे दाण्याचं कूट घालणार आहोत। यामुळे बेसनला खरंच खूप छान चव येते। बेसनला 2 ते 3 उकळ्या येऊ द्यायच्या आहेत आणि यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। तर बघा, अशा प्रकारे आपलं बेसनसुद्धा तयार आहे। यानंतर आपण ज्वारीची भाकरी बनवून घेणार आहोत। तर त्यासाठी मी परातीमध्ये ज्वारीचे पीठ घेतलेले आहे, त्यामध्ये थोडे पाणी घालून पीठ मळून घेऊया। आपलं पीठ मळून झालेलं आहे। तर आता आपण भाकरी थापून घेऊया। पातळ अशी भाकरी थापून घ्यायची आहे। परातीमध्ये थोडं पीठ पसरवायचं आहे आणि त्यावर पातळ अशी भाकरी थापून घेऊया। आता आपण भाकरी दोन्ही बाजूनी भाजून घेणार आहोत। तर भाकरीच्या पिठाची बाजू वर आणि थापलेली बाजू खाली अशा प्रकारे आपण तव्यामध्ये भाकरी टाकायची आहे। त्यानंतर भाकरीला पाणी लावून घेणार आहोत आणि थोडी पचल्यानंतर भाकरी दुसऱ्या बाजूने देखील भाजून घेणार आहोत। हे बघा, अशा प्रकारे आपली भाकरी भाजलेली आहे। आपलं झणझणीत बेसन भाकरी आणि मसाले भात तयार आहे। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल अशी आशा करते। रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपीजचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील। धन्यवाद। भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये।